आता आपण थर्ड एस्केलेटरवरती आहोत. म्हणजे किती डीप चालू आहे बघा आपण, आणि किती मोठं आतमध्ये स्टेशन आहे मेट्रोचं. मेट्रो ॲक्च्युली चालू होते तेव्हा थोडासा पिकअप फील होता आपल्याला ट्रेनचा, पण नंतर पूर्ण आतमध्ये आपण फिरू शकतो मेट्रोमध्ये. तर बघा आता मेट्रोचे डोअर ओपन होणार. डोअर ओपन झाले. फायनली देवळामध्ये आलो आहे आणि देवळामध्ये पण लाईन बघायला म्हणजे तुम्हाला किती आहे बघा. खूप गर्दी आहे दर्शनासाठी. नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही जातो आहे महालक्ष्मीला आणि आज आमचा प्रवास आहे जो आपला मुंबई ॲक्वालाईन आहे, मेट्रो नवीन मेट्रो जी चालू आले, तर त्याचा प्रवास आम्ही पहिल्यांदा करतो आहे आज. आणि त्याचा प्रवास करून आम्ही जाणार आहोत महालक्ष्मीला दर्शन घ्यायला. तर माझ्यासोबत आहे स्नेहल आणि आत्या. नमस्कार सगळ्यांना. तर आम्ही पहिल्यांदाच आपली जी मेट्रो ॲक्वालाईन 3 आहे जी कुलाबा टू सीब्स अंधेरी सीब्सपर्यंत आहे, त्यांनी फर्स्ट टाईम ट्रॅव्हल करतो आहे. तर आम्ही आलो आहे आमच्या घराजवळच्या स्टेशनला, गिरगाव मेट्रो स्टेशनला. तिकडून आम्ही जाणार आहे महालक्ष्मीला. तर तिकीट्स आम्ही ऑलरेडी ऑनलाईन काढलेत त्यांच्या लिंकवरून. त्याचं जे स्क्रीन रेकॉर्डिंग आहे ते अक्षय इकडे डिस्प्ले करेल, तर तुम्ही ते स्टेप्स फॉलो करून तुमची तिकीट ऑनलाईन बुक करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला इकडे पण तिकीट काउंटर मिळतं, पण खाली नेटवर्कचा इश्यू आहे, कारण का ही जी मेट्रो आहे ती ऑलमोस्ट 3 फ्लोअर्स डाऊन आहे, कारण का ती ॲक्वालाईन आहे. तर तिकडे कधी कधी आपल्याला नेटवर्क वगैरे मिळत नाही. तर प्रेफरेबली तुम्ही पण हे जे आहे ऑनलाईन तिकीटच बुक करा. तर जाऊया आपण, बघूया आतमध्ये कसं आहे. तर जाऊया पण आता आतमध्ये. हे बघा इथे गिरगाव बेसमेंट 1 ॲक्वालाईन. तर तिथे आपण आपल्याला 2 एस्केलेटर आहेत. आणि जे स्नेहल सांगत होती ना, मुंबई मेट्रो लाईन, हे बघा इथे स्कॅनर आहे. हा स्कॅन करून तुम्ही तिकीट काढू शकता. तर जाऊया पण आता. तर तुम्हाला आता बघायला मिळेल बघा, मी फर्स्ट जे एस्केलेटर आहे तिथून खाली आलो आहे आणि आता हा सेकंड एस्केलेटर आहे. म्हणजे 20 ते 25 मीटर खोल. जर स्नेहलने सांगितले की 3 माळे डाऊन आहे. तर 2 एस्केलेटर खाली आल्यानंतर आपल्याला समोर बघा दिसतं आहे गिरगाव मेट्रो स्थानक क्षेत्र नकाशा. तर हा मॅप आहे पूर्ण, आणि या मॅपमध्ये आपण कुठे आहोत ते पण दाखवत आहे. गिरगाव मेट्रो स्थानक, आणि त्याच्या बाजूला गायवाडी आहे, ठाकूरद्वार, फणसवाडी, हा पूर्ण गिरगावचा एरिया आहे. आणि खालच्या साईडला डाव्या साईडला अरबी समुद्र. तर असा काय नकाशा आहे. आणि गिरगाव चौपाटी पण तुम्हाला दिसत असेल डाव्या बाजूला. आणि तसंच बरोबर माझ्या बॅक साईडला इकडे स्नेल उभी आहे बघा, त्याच्यावरती तिकीट कार्यालय आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये आपले स्वागत आहे. वेलकम टू मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन. आणि हा येस सर, डाव्या साईडला बघा तिकीट कार्यालय आहे. आणि त्याच्या अपोजिट साईडला जसं आपण रेल्वे प्लॅटफॉर्मवरती जातो तसं वेंडिंग मशीन आहे इकडे राईट साईडला, तिकडे आपण स्वतःसुद्धा तिकीट काढू शकतो. तर जाऊया आता आतमध्ये आपण. आणि समोर आहे सुरक्षा तपासणी, सिक्युरिटी चेक. आणि जसं आपण इकडे तिकीट काढतो तिकडून सिक्युरिटी चेकिंग झाल्यानंतर आतमध्ये येईल, आणि तिथे आपल्याला इंडिकेटर आहे कोणती ट्रेन आता येणार आहे आणि किती वाजता येणार आहे. आणि जर आपल्याला नाही कळलं आपल्याला तर कस्टमर केअर पण आहे इकडे, आपण तिकडे चौकशी करून पुढे जाऊ शकतो. आणि जो आपण तिकीट काढलं आहे हे बघा, त्याचा QR कोड स्कॅन करून आपल्याला, हां जो तिकीट आपण काढला आहे QR कोड आहे तो स्कॅन करायचा आहे. आता मी हा QR कोड आहे तो स्कॅन करून येतो आहे. तर मी आतमध्ये आलो आहे आणि आपल्यासमोर आहे ॲक्वालाईन प्लॅटफॉर्म. तर आपल्याला 2nd नंबर प्लॅटफॉर्मला जायचं आहे. आता 2nd नंबर प्लॅटफॉर्म कुठे आहे तो पहिला आपल्याला बघावा लागेल, कारण की इथे प्लॅटफॉर्मवरती नंबर नाही लिहिलेत. चल जाऊया. आता आपण थर्ड एस्केलेटरवरती आहोत. म्हणजे किती डीप चालू आहे बघा आपण, आणि किती मोठं आतमध्ये स्टेशन आहे मेट्रोचं. एका एस्केलेटरची उंची तुम्हाला समोर बघून कळत असेल.
खूप खूप असं म्हणजे खूप मोठं स्टेशन बनवलं आहे आतमध्ये. 3 मिनिटांनी ट्रेन आहे 12:54 आणि आमची 3 मिनिटांनी ट्रेन आहे 12:54ची. तर प्लॅटफॉर्म नंबर 2वरती आलो आम्ही आणि आपल्या अपोजिट साईडला प्लॅटफॉर्म नंबर 1 आहे आणि हे आहेत ते स्टेशनचे डोअर आहेत. ट्रेन आली की मग हे डोअर ओपन होणार. हे बघा ट्रेन आली, मेट्रो सॉरी. तर बघा आता मेट्रोचे डोअर ओपन होणार. डोअर ओपन झाले. तर हा आहे ॲक्वालँड मेट्रोचा आतमधला डबा आणि इकडे दोघे जणी बसलेत. स्नेहल दोघी सेल्फी काढतात आणि ॲक्वा मेट्रोची मजा घेतात. तर मेट्रोमध्ये आतमध्ये आल्यानंतर बघा आपल्याला बाहेरचं काही दिसत नाही, पूर्ण काळोख आहे आणि इकडे मॅप आहे, टर्मिनल स्टेशन आणि टायमिंग आहे. आणि या साईड कुठे दिसते? अच्छा हा ग्रँड रोडला आहे. नाही अजून एक मध्ये जगन्नाथ शंकर शेट. ओके. आणि तो तिथे लाईट ब्लिंक होते आणि आपले मेट्रोचा पूर्ण दाखवते आपण कुठे जाता. आता ग्रँड रोड मेट्रो, त्याच्यानंतर मग जगन्नाथ शंकर शेट मेट्रो आणि पूर्ण ट्रेन जी आहे मेट्रो पूर्ण आतमध्ये कनेक्टेड आहे. मेट्रो ॲक्च्युली चालू होते तेव्हा थोडासा पिकअप फील होता आपल्याला ट्रेनचा, पण नंतर पूर्ण आतमध्ये आपण फिरू शकतो मेट्रोमध्ये. ट्रेन बघा 12:54ला चालू झाली आणि आता जस्ट आमचा काहीतरी 3रा की 4था मेट्रो स्टेशन आहे जो आहे महालक्ष्मी मेट्रो आणि तिथे आपली ट्रेन पोहोचेल 12:57 आणि एका मिनिटामध्ये आपण आता पोहोचणार आहोत महालक्ष्मी मेट्रो स्टेशनजवळ. तर आपलं स्टेशन आलं आहे आता. HDFC लाईफ. पोचलोय आपण आता महालक्ष्मी मेट्रो स्टेशन जवळ. ॲक्च्युली मी मगाशी चुकून बोलले की सीप्सपर्यंत आहे ही मेट्रो, पण ही जी आहे ती RAJVLR पर्यंत जाते, म्हणजे ऑलमोस्ट गोरेगावपर्यंत. तर आपण आता ह्या साईडनी आलो जे की आहे कफ परेड टू RAJVLR आणि हे आहे ऑपोजिट साईड जी RAJVLR वरून येते टुवर्ड्स कफ परेड. हा तर इकडे लिहिलं बघ कफ परेड. आपण येताना ज्या मेट्रो येणार आहात ती सुटेल JVLR आणि ती सिप्स, अंधेरी, त्याच्यानंतर मग मरोळ नाका, सिद्धिविनायक, त्याच्यानंतर मग जगन्नाथ शंकर शेट मेट्रो, गिरगाव, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स आणि मग कप परेड. हा तिचा लास्ट ॲक्वालाईनचा स्टेशन असेल. तर आपण जाऊया आधी पहिला महालक्ष्मीला. आणि ॲक्च्युली भरपूर एक्झिट्स आहेत प्रत्येक मेट्रो स्टेशनला, त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्ही याल तुम्हाला जिकडे जायचं असेल तर त्यांना विचारा किंवा तिथे लिहिलेलं असतं ते फॉलो करा. कारण आता पण महालक्ष्मीला ऑलमोस्ट रेसकोर्सला, हाजी अलीला, महालक्ष्मी मंदिरला, त्याच्यानंतर RTO कॉलनी आणि आपलं जे मुंबई सेंट्रलचं RTO कॉलनी आहे तिकडे एक्झिट आहे. तर भरपूर एक्झिट्स आहेत, त्यामुळे विचारून फॉलो करा आणि तीच एक्झिट घ्या जी तुम्हाला कन्व्हिनियंट पडेल, नाही तर भरपूर चालावं लागेल. तर बघा एका मेट्रो स्टेशनचे जवळजवळ 7 ते 8 एक्झिट गेट आहेत. आता असा HDFC लाईफ महालक्ष्मी मेट्रो ह्याचा मेट्रो स्टेशन आहे, याचे एक्झिट बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 एक्झिट आहेत. तर आपल्याला सगळं विचारत जावं लागतं आहे. त्याच्यानंतर मग आपण बाहेर जायचं आहे, नाहीतर मग आपण कोणत्या तरी वेगळ्याच एक्झिटने बाहेर आलो तर आपल्याला पुन्हा एवढा 3 फ्लोअर खाली येऊन पुन्हा बाहेर यायला लागेल. त्याच्यामुळे आधी विचारत जाऊया.
आणि स्नेहल आणि आता मॅप बघतेत की कुठे जायचं आहे आपल्याला, कसं बाहेर पडायचं आहे. जसं आपण एंट्री केलं तसंच एक्झिटला सुद्धा आपण तो तिकीट काढला ऑनलाईन, तो स्कॅन करून यावं लागतं. बघा स्कॅन केलं मग ते ओपन झालं आणि मी ह्या दोघी सेम तशाच बाहेर आल्यात. खूप वेगळा एक्सपिरियन्स आहे, मस्त वाटतं आहे. पहिल्यांदा आला थोडा कॉम्प्लिकेटेड वाटतं कारण की आपल्याला कळत नाही आपल्याला कुठे जायचं आहे, कसं बाहेर जायचं आहे. आणखी 7-8 गेट आहेत. पण तुम्ही जेव्हा प्लॅटफॉर्मवरती असाल ना मेट्रोच्या, त्यावेळेला तुम्हाला तर कळणार नाही. तुम्ही एक एस्केलेटरने वरती या, त्याच्यानं तुम्हाला कळेल. आणि इथं असं लिहिलं आहे B1 B2 एक्झिट कुठे जायचं आहे आपल्याला ते. हे समोर बघा ते लिहिलं आहे B2 संत गाडगे महाराज चौक आणि महालक्ष्मी उपनगर रेल स्थानक. आणि इथून आपल्याला कॅब करून जायचं आहे महालक्ष्मीला. आता आम्ही मेट्रो स्टेशनच्या बाहेर आलो आहे आणि टॅक्सी घेतले. समोर बघा राईटला आपल्याला जो महालक्ष्मीचा रेल्वे स्थानक आहे आणि ही आमची टॅक्सी त्यामध्ये आम्ही बसलो आहे. माझी महालक्ष्मी. आणि हे महालक्ष्मीचं स्टेशन. इथे तुम्ही जरी ट्रेनने आलात तरीसुद्धा बघा इकडे शेअर ऑटो आहेत, शेअर टॅक्सी आहेत. आणि इकडे आम्ही शेअर टॅक्सी विचारलं तर तिकडे 30 रुपये सांगितले आम्हाला. पण किती असेल पहिलं किती होतं? तर आम्ही मग डायरेक्ट शेअर नाही घेतला, आम्ही डायरेक्ट मग टॅक्सी बुक केली. म्हणजे तुम्ही कधी आलात तर दोन्हीने येऊ शकता, ॲक्वा मेट्रो किंवा आपली नॉर्मल रेल्वेने सुद्धा. जर रेल्वेने आलात तर महालक्ष्मी स्टेशन आहे जिथे तुम्हाला उतरून टॅक्सी करून महालक्ष्मी मंदिरामध्ये जायचं आहे. आणि जर ॲक्वालाने आलात तरीसुद्धा तुम्हाला सेम ऑप्शन आहे. कुठंही वॉकिंग म्हणजे डिस्टन्स नाही आहे, टॅक्सी करून तुम्हाला जावे लागेल. तर आपण पण जाऊया आता. तर हा मेन गेट आहे महालक्ष्मी मंदिराचा. इकडे डाव्या साईडला लिहिलं आहे श्री महालक्ष्मी मंदिर, दर्शनाची रांग पुढे आहे. तर जाऊया पण आतमध्ये. आणि आम्हाला जी प्रायव्हेट टॅक्सी आहे त्याचा फायदा झाला कारण की आम्ही जर 30 रुपये शेअर ऑटोने आलो असतो ना तर आमचे 90 रुपये गेले असते. पण डायरेक्ट टॅक्सीने आमचे फक्त 50 रुपीज झाले मीटरवरती. तर लाईनमध्ये आता उभे आहे मी. इकडे जेंट्ससाठी आहे आणि इकडे फिमेलसाठी आहे, महिलांसाठी रांगा इकडे. आणि स्नेहल आणि आत्या मागे आहे. आणि प्रायव्हेट टॅक्सीचा फायदा झाला आम्हाला कारण की जर आम्ही शेअर ऑटोने आलो असतो, शेअर टॅक्सीने, तर 90 रुपये झाले असते कारण की 30 रुपये पर पर्सनचे होते. आणि आम्ही डायरेक्ट केली तर आमचे फक्त 50 रुपये झाले. तर हा फायदा आहे. जर जे माहीत म्हणून स्नेहल आणि ज्योती आत्या आहेत त्यांना पूर्ण मुंबई माहिती आहे, म्हणजे त्यांचा बालपण सगळं इकडेच गेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी चांगलं मस्त आपली शेअर टॅक्सी न करता आम्ही सेपरेट टॅक्सीने आलो आणि आता लाईनमध्ये उभे आहात. आणि सेपरेट टॅक्सीचा फायदा झाला, आमचे 40 रुपये वाचले. तर लाईनमध्ये उभं होतो आणि डाव्या साईडला आपला श्री स्वयंभू पाताळी हनुमान मंदिर. आणि मूर्तीवर केवढी मोठी आहे आणि मंदिर पण खूप सुंदर आहे. तर आज बघा रविवार आहे त्याच्यामुळे आज खूप जास्तच लोक आहेत दर्शनासाठी. आणि किती मोठी लाईन आहे, अजून आपल्याला मंदिर पण दिसत नाही आहे. आणि मागच्या साईडला आपण तिथून सुरुवात केलेली, तिथून आपण जस्ट थोडासाच आतमध्ये आलो आहे गेटच्या. आणि स्नेहल आणि ज्योती आता मागे आहेत, दिसत पण नाही आहेत मला ते. स्नेहल हाय करते. तर फायनली आपल्याला समोर आता दिसतंय श्री महालक्ष्मी मंदिर. आणि लाईन बघा अजून किती बाकी आहे. आणि इकडे
आपण जे लाईन लावल्या दोन्ही साईडला छोटे छोटे शॉप आहेत जिथे आपण ओटीचे वस्तू घेऊ शकतो, प्रसाद घेऊ शकतो. हे बघा. फायनली देवळामध्ये आलो आहे आणि देवळामध्ये पण लाईन बघायला म्हणजे तुम्हाला किती आहे बघा. खूप गर्दी आहे दर्शनासाठी. आमचं महालक्ष्मीचं दर्शन घेऊन झालंय आणि दर्शन घेऊन आल्यानंतर तुम्हाला बघा इथे श्री त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर सुद्धा आहे. खूप सुंदर मंदिर आहे पण. आणि इथे लिहिले भव्य महाशिवरात्री महोत्सव 2026 13 तारखेला आहे, 13 आणि 15 फेब्रुवारी. तर मित्रांनो आम्ही महालक्ष्मी मंदिरामध्ये गेलो, दर्शन घेतला. तिकडे 3 देवी म्हणजे मूर्ती आहेत. एक आहे श्री महालक्ष्मी आणि तिच्या 2 बहिणी. तर त्या आहेत महाकाली, श्री महाकाली आणि श्री महासरस्वती. तर त्या तिघींचं दर्शन घेऊन आम्ही पुन्हा आलो. आणि आज खूप तुम्ही बघितलात खूप गर्दी होती आणि खूप मस्त वाटलं, खूप प्रसन्न वाटलं. आणि पुन्हा एकदा आम्ही आलो आहे आपली ॲक्वालाईन मुंबई मेट्रो. आणि आता आम्ही थांबलो इथे, तुम्हाला दिसत असेल प्लॅटफॉर्म नंबर 1वरती थांबलो आहे आम्ही. आणि जी आता JBLRमधून ट्रेन जी मेट्रो आहे ती सुटून कप परेडपर्यंत येईल. आणि आपला जो स्टेशन आहे तो बघा HDFC लाईफ महालक्ष्मी मेट्रो, जिथे लाल कलरचा सर्कल आहे आणि त्याच्या पुढे मागे स्टेशनची नावं दिलेत. आणि आता ट्रेनची वाट बघते. आमची ट्रेन आता येईल, ऑलमोस्ट 5 मिनटं दाखवत आहेत फक्त. आणि आता ह्या दोघींचा मी फीडबॅक येणार आहे की मेट्रोचा पहिला ट्रिप कशी वाटली. तर आमचं दर्शन झालं आहे. गर्दी खूप होती पण छान दर्शन झालं. आणि आता आम्ही परत जायला निघालो जसं अक्षय म्हणाला. तर मेट्रोचा एक्सपिरियन्स सांगायचा तर ॲक्वालाईनचा खूप छान होता. खूप मस्त म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर बांधलेलं आहे. खूप क्लीन आहेत स्टेशन्स आणि फ्रिक्वेन्सी पण खूप छान आहे. त्यामुळे खूप भारी एक्सपिरियन्स होता हा. फर्स्ट टाईम मुंबईमध्ये असं काही झालं की आपल्याला, जेव्हा मला इनिशियली आठवतं जी पहिली मेट्रो पण झाली तेव्हा मी, आई, पप्पा, जुई आम्ही स्टार्टिंगलाच जाऊन आलेलो असं तो एक्सपिरियन्स घ्यायला. पुढे जायचं नव्हतं, फक्त असंच वर्सोवा टू घाटकोपर आम्ही जाऊन आलेलो. तर खूप मस्त एक्सपिरियन्स होता. आणि आजचा पण एक्सपिरियन्स खूप छान आहे. अशी मुंबईची प्रगती बघून खूप छान वाटलं. आणि असंच अजून प्रगती होऊ दे. फक्त आपलं जे काय बोलत नेचर आहे ते सगळं नीट राहू दे आणि सगळं व्यवस्थित होऊ दे. त्याच्यामुळे काही म्हणजे पोल्युशन असं नाही वाढलं पाहिजे किंवा आपल्या निसर्गाला काही हानी नाही झाली पाहिजे. एवढीच रिक्वेस्ट आहे गव्हर्नमेंटकडे. आणि आता आत्या सांगेल तिचा एक्सपिरियन्स कसा होता. तुला कसं वाटलं मेट्रोनी पहिल्यांदा जाऊन. खूप छान वाटलं. आणि दुसरं म्हणजे आमच्या लहानपणीची आम्ही रेल्वेने गेलेलो आणि आत्ताचा मेट्रोचा यातला फरक हा खूप खूप म्हणजे खूप हे होता आम्हाला. आम्ही हे होईल असं आणि हे बघू शकू हे आम्हाला माहितीच नव्हतं आणि वाटलंही नव्हतं. त्यामुळे जमिनीच्या 25 मीटर खालून एवढं येणं आणि काहीही वाटत नव्हतं म्हणजे असं काही वेगळं आहे. रेग्युलर आपण चाललो आहे असंच वाटत होतं. फार छान वाटलं, फार छान अनुभव. म्हणजे मला आठवतं जेव्हा मी स्कूलमध्ये होते तेव्हा, म्हणजे मी स्कूलमधून पासआउट झाले असेल का 10thमध्ये असेल मला वाटतं, तेव्हा हे सगळे असे कन्स्ट्रक्शन त्याचे चालू झालेले. म्हणजे आज जवळजवळ 13 वर्ष झाले त्या गोष्टीला. पण तेव्हा आम्ही अशी वाट बघत होतो की कधी चालू होणार, कधी चालू होणार. तेव्हा आम्ही अशी खूप मस्करी करायचो, आपण एवढे म्हातारे झालो तरी चालू नाही होणार किंवा असं झालं तरी चालू नाही होणार. पण आज फायनली हा एक्सपिरियन्स घेतो. म्हणजे चालू होऊन त्याला झालेत आता बरेच महिने. आम्ही फर्स्ट टाईम आलो पण खूप छान एक्सपिरियन्स होता, मस्त वाटतं आहे. आणि हा जो ॲक्वालाईन मेट्रो आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्टेशन एवढे क्लीन बघताय त्याचं कारणसुद्धा आहे, कारण की स्टेशनच्या खाली कोणत्याही प्रकारचं शॉप नाही आहे किंवा पाण्याची बॉटलसुद्धा तुम्हाला मिळत नाही इथे. त्याच्यामुळे क्लीन आहे.
आणि साफसफाई पूर्ण कंटिन्यू झाली असते. तिला समोर पण तुम्हाला दिसत असेल आणि खूप सुंदर आहे. Cuff Parade station is going to arrive on platform number 1. तर मुंबई मेट्रोचा प्रवास मस्त वाटला मला आणि ट्रेन पण बऱ्यापैकी खाली असते, म्हणजे फुल नाही आणि सिटिंग अरेंजमेंट पण खूप चांगली आहे आणि दोन साईडला बघा बसायला मिळतं मस्तपैकी आणि मध्ये उभारण्यासाठी आहे पकडून. आणि अजूनपर्यंत एवढे म्हणजे लोक नाहीत अजून ट्रॅव्हल करत आहेत. संडे पण हां कधी असेल संडे असेल त्याच्यामुळे वर्किंग आवर्समध्ये असतील. हां वर्किंग आवर्समध्ये म्हणजे वर्किंग ज्या वेळेस असतो मंडे टू फ्रायडे किंवा सॅटर्डे त्यावेळेस सकाळ संध्याकाळी 2 वेळेला थोडा रश असेल, पण आता पूर्ण खाली आहे. तर गिरगावला उतरलो आहे आम्ही आणि आता पुन्हा 3 मजले वरती जाणार. गिरगावचा तो मेट्रो स्टेशन खूप मोठा आहे. तर मित्रांनो आपला प्रवास झालेला ॲक्वालाईन 3. तुम्ही माझ्या मागे बघत असाल मॅप आहे याचा. आणि हा आपण ॲक्वालाईन मेट्रोनी आपण गेलो होतो महालक्ष्मीला. तिकडे महालक्ष्मी दर्शन घेऊन पुन्हा आलो आणि खूप भारी होता माझा एक्सपिरियन्स, कारण की मेट्रोने आधी मी स्नेलसोबत गेलो, त्याच्यानंतर खूप वर्षांनी आम्ही आज मेट्रोने आलो आहे. खूप भारी होतं. आतमध्ये बसल्यानंतर असं फीलच नव्हतं की आपण जमिनीच्या आतून चाललो आहे. आणि हा जो स्टेशन आहे मेट्रो स्टेशन गिरगावचा तो पण खूप क्लीन आहे आणि तुम्ही बघितलं असेल खूप सुंदर मेट्रो आहेत आणि खूप सुंदर कन्स्ट्रक्शनसुद्धा आहे. तर भारी वाटलं मला. तर माझा छोटासा प्रयत्न होता आपला मुंबई ॲक्वालाईन मेट्रो दाखवण्याचा. तो आपल्या व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळाला असेल. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.